छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही रंगभाऊ साठेंचा, संत गाडगे महाराजांचा। वीर सैनिक मैदान में बाबा साहब के सम्मान में, वीर सैनिक मैदान में बाबा साहब के सम्मान में, वीर एक तोला जय भीम बोला, एक तोला जय भीम बोला, एक तोला जय भीम बोला। यांच्या स्मारकाबाबत दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी ज्या समाजकंटकाकडून या स्मारकाची मोडतोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आपण 18 ऑगस्ट रोजी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांना सर्वपक्षीय निवेदन देऊन या नराधमावर आणि अशा समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी मागणी केलेली होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने या नराधमावर कारवाई करून त्याला अटक केलेली आहे। त्याचबरोबर ज्या ज्या मागण्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या होत्या त्या मागण्या नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी बहुतेक मागण्यांचं दिलेलं निवेदन आणि त्या दृष्टीने केलेलं कामकाज या ठिकाणी ते आपल्याला सांगतील। परंतु अशा लोणावळा शहरातील एक चांगल्या वातावरणामध्ये सर्व समाजाला घेऊन या शहराचा विकास होत असताना या विकासामध्ये घोडा घालण्याचं काम काही समाजकंटकाकडून होत असतं आणि त्याचा पायबंद करण्यासाठी हा आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलं। सन्माननीय नेते वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वजण बहुसंख्येनं या मोर्चामध्ये सामील झालात। ऑगस्ट रोजी झालेला जो प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे। मी एक तरुण म्हणून मला एक तळतळ आहे मनामध्ये। आमच्या वकिली क्षेत्रामध्ये असताना आम्हाला सगळं शिकवलं जातं, पण ह्या नाराज आम्हाला मला जामीन कसं भेटतं याच्यावर मी कटेश्वर मी साहेब तुम्हाला सांगतो माझ्या माध्यमातून मी त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे आणि मी त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि इथेच थांबतो। जय भीम। या महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना झाली आणि त्याच्या निषेधार्थ हा भव्य दिव्य मोर्चा एवढ्या भर पावसामध्येही आपण सर्वजण आंबेडकरी अनुयायी रिपब्लिकन पक्षाचे सर्व जो आपण प्रेम करणारे रिपब्लिकन पक्षावर वाघमारे साहेबांच्या आदेशानुसार आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल जाहीर निषेध करतो। या परिस्थितीमध्ये आम्हा सर्व समाजाची रिपब्लिकन पक्षाची मुख्य मागणी आहे की या घटनेमागे याचा मुख्य सूत्रधार कोण आहे। प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचीच विटंबना का केली जाते आणि या ज्या माथेफिरू आहेत प्रत्येक वेळी माथेफिरू मध्ये याच्या मागे कोण आहे ही या मोर्चाची खरी मागणी असणार आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मित्रांनो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज हा सर्वपक्षीय मोर्चा आपण आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाचं नाव दिले आमच्या नेत्या सूर्यकांत वाघमारे यांनी दणका मोर्चा। तर दणका कशाचा? दणका या गोष्टीचा की आपण पाहत आहोत आपल्या प्रभागाच्या निवडणुका लागलेल्या आहेत, काय पद्धतीने कामकाज चालले या जातीवाद्यांचं जिकडं बघाव तिकडं अंधाधुंद माजायला लागलेली आहे। आपण नुकतंच पाहिलं काश्मीरमध्ये अशोक स्तंभाची विटंबना झाली, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आकार मानलेला आहे। आमचा सिद्धार्थनगर जो मतदारसंघ आहे
जो बालेकिल्ला समजला जातो ह्या मावळ तालुक्याचा किंवा लोण्याचा, त्याचं नावच या प्रभाग रचनेतून गायब केलेलं आहे. नगरपालिकेचा धिक्कार असतो. नगरपालिकेचा कुठल्या गोष्टींचा दणका ह्या लोकांना द्यायचा आहे आणि दणका द्यायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण आम्ही सर्वजण कार्यकर्ते पॅन्थरच्या चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. आज आम्ही जरी सिनियर झालो असलो पण मैदानात उतरलो तर चांगल्यांना रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. एका नराधमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जे अमानुष तोडफोड केली, या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. नगरपालिका नुसती आता प्रशासकीय राजवट असल्या कारणानं कुठल्याही गोष्टीची कोणाची काही तक्रारी असेल किंवा कुठलं कामकाज आहे त्यांना कोण वाली राहिलेला नाही. अतिशय निबर कातडीचे असे हे अधिकारी झालेले आहेत. तर मी या मोर्चाच्या निमित्ताने सांगतो की त्या आम्हाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. त्या मोर्चाला आम्ही मातंग समाज लोणावळा शहराच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देतोय. साहेब, मला या माध्यमातून बोलण्याची संधी आपण दिली. बरेच वेळा आम्हाला संधी मिळत नाही, परंतु आपण मला ही संधी मिळवून दिली. साहेब, मला आपल्याला सांगू इच्छितो मी की आपल्या महापुरुषांची जर विटंबना झाली तर त्या जो विटंबना करणार आहे त्याला मातू फिरू हेच का संबोधलं जातं की तो मातू फिरी आहे, तो वेडा आहे, असं का बोललं जातं? शेवटी त्याचा कुठंतरी हा आपल्याला पंचनामा करावा लागेल की का, की आपल्या महापुरुषांना जर कुणी टार्गेट केलं जातं, त्यांच्या नावाशी त्यांच्या पुतळ्याबरोबर विटंबना केली जाते, शेवटी त्याला पोलीस स्टेशन हा सांगतो की त्याला सर्टिफिकेटही दिलं जातं माते फिरूचं. तर मी या व्यवस्थेला सांगू इच्छितो की आम्ही या महापुरुषांसाठी वेडे आहोत, मातू फिरू आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे काय करायचं हे रस्त्यावरती येऊन दाखवू. आम्ही पोचीराम कांबळेचे अवलाद आहे की ते फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी स्वतःला जाळून घेणारे आहेत आणि त्यांच्यासाठी जर कुणी त्यांच्या नावाशी त्यांच्या पुतळ्याविषयी जर कुणी असं जर वाईट विषय केला तर आम्ही त्याला जाळून टाकण्याची पण आम्ही धमक ठेवतो. कारण का आम्ही फक्त एवढं भान ठेवतो की हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की त्यांनी हा कायदा आमच्या बापाने लिहिलाय आणि तो कायद्याला आम्हाला कुठं गालबोट लावायचं नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही शांत आहोत. पण ह्याची दखल तुम्ही घ्या की आम्ही राघोजीची अवलाद आहे, आम्ही लवजी मांगाची अवलाद आहे. आमच्याही हातात दानपट्टा आहे, आमच्याही हातात तलवार आहे. तर मला एवढंच सांगायचंय की ह्याच्या पुढं मातंग समाज किंवा इतर जो आपला बहुजन समाज आहे हा समाज आपल्या महापुरुषांची विटंबना सहन करणार नाही. या जातीवाद्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल एक खंत आहे आणि ते वारंवार अशी बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये जे खंत आहे ती बाबासाहेबांना घाबरतात एक प्रकारची. म्हणून मी म्हणतो की हे घाबरले सुद्धा पाहिजे. कारण क्योंकि मैं जानता हूँ तुम कल भी अंबेडकर से डरते थे, आज भी अंबेडकर से डरते हो और आगे भी डरते ही रहोगे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. या ठिकाणी मी त्या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न केला त्या अशा वाईट प्रवृत्तीच्या माणसाला कायद्याने तर शिक्षा झालेलीच आहे. परंतु हा बहुजन समाज, हा आंबेडकरी समाज हा झोपलेला समाज नाही, हा जागृत समाज आहे. आणि अशा त्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी तो ध्यानात घेतला पाहिजे. 15 ऑगस्ट असल्यामुळे आम्ही कुठलंही वातावरण बिघडून दिलं नाही, परंतु आता आम्ही गप्प बसणार नाही. अशा वाईट प्रवृत्ती आपल्या समाजातून नष्ट झाली पाहिजे आणि त्या हेतूने मी त्याचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. जो मोर्चा आयोजित केलेला आहे आदरणीय सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि या मोर्चामध्ये मी या ठिकाणी नमूद करतो की त्या जो नराधम आहे त्याला ॲट्रॉसिटी ॲक्टखाली दाखल करावं
आणि त्याला कधीच आम्ही मिळू नये यासाठी सर्वांनी आपण सर्व प्रयत्न करू, एवढीच मी या ठिकाणी सांगू. आमच्या सगळ्यांचे तुमच्या आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव, लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, आमचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो आजचा दणका मोर्चा काढलेला आहे त्यासाठी आपण सगळे सर्वप्रथम उपस्थित झालात. आपलं सगळ्यांचं या मोर्चाच्या निमित्तानं स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 14 ऑगस्टला लोणावळा शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाच्या संदर्भामध्ये एक चुकीची घटना घडलेली होती आणि त्याचा निषेध नोंदवत आपण याच ठिकाणी त्यावेळेसही मोर्चा काढलेला होता. पोलीस प्रशासन असेल, लोणावळा नगरपालिका प्रशासन असेल, यांना त्या मोर्चाच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना करण्यात आलेल्या होत्या त्या सूर्यकांत वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस आपण सगळे उपस्थित होतो आणि त्या सूचनांचं तंतोतंत पालन हे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आणि लोणावळा नगरपालिकेच्या माध्यमातून झालं आणि त्या नराधमालाही ज्यांनी ज्या चुकीच्या घटना केल्या त्याला अटक झाली. त्यानंतरची जी कायदेशीर कारवाई आहे ती आता त्याच्यावरती चाललेली आहे. पण प्रामुख्याने इथे एक नमूद करावं लागेल की समाजाला जागृत ठेवणं, लोणावळा शहराची अस्मिता जपणं आणि त्याचबरोबर या लोणावळा शहर मावळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी ही आपल्या खांद्यावर आहे. या पद्धतीनं एक सक्षम नेतृत्व म्हणून वाघमारे साहेबांनी तो प्रसंग अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळला. कुठेही काही गडबड गोंधळ न होता आपण बरोबर 14 ऑगस्टला जी घटना घडली त्याच्यानंतर 1 महिन्यानी आजचा हा दणका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. दणका मोर्चा हा खरं तर जरुरीच होता, कारण जे प्रशासन याच्यामध्ये असतं त्या प्रशासनाला जाग येण्यासाठी या मोर्चाची आंदोलनांची गरज असते आणि ते सक्षम नेतृत्व म्हणून वाघमारे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेच इथं आज उपस्थित राहिलो आणि या दणका मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या या वाघमारे साहेबांच्या लेटरहेडवरती आपण केलेल्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आपण पोलीस प्रशासन असेल, लोणावळा नगरपालिका असेल यांना आपण देणार आहोत. म्हणून समाजाने जागृत राहणं, समाजाने आपल्यासाठी जे काही कर्तव्य आहे ते करणं हे गरजेचं असतं आणि तीच जाण देण्याचं काम हे वाघमारे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. मी पुन्हा एकदा आपण सगळे या मोर्चासाठी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. शेवटी हे आपलं कर्तव्य आहे. लोणावळा शहराला शांत राखणं, संयमी राखणं, त्याची जबाबदारी लोणावळा शहराला सांभाळणं हे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. तुम्ही ती अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. लोणावळा शहरामध्ये मावळ तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दणका मोर्चा हा नगरपालिकेच्या आवारात आपल्या समोर शोभेल अशा संख्येने आहे आणि म्हणून या ठिकाणी शासन प्रत्येक वेळेला टाळाटाळ करत आहे. बंधूंनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यापासून, बाबासाहेबांना शिक्षण घेण्यापासून ते बाबासाहेबांच्या महानिर्वाणापर्यंत या समाजाने छळत आलेले आहे. बाबासाहेबांचा पुतळा देखील, बाबासाहेबांचं संविधान देखील हे देशासाठी लिहिलेलं असताना त्या संविधानाची देखील मोडतोड ठिकाणी केले जाते. विचार करा की आम्ही किती सुज्ञान आहोत. या भारताच्या नागरिकांनी याचा विचार करावा आणि सर्व समाजाने याचा निषेध केला पाहिजे की अशा घटना घडू नयेत आणि म्हणून या घडलेल्या घटनेला आम्ही देखील मावळ तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा, त्याचप्रमाणे सम्यक अभियान समिती व इतर सर्व संघटने, धार्मिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. 14 ऑगस्टला जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दणका मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाला आपण सर्व विविध राजकीय पक्ष पदाधिकारी, आंबेडकर चळवळीचे सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधू आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. खरं तर आमच्या या 10 मागण्या आहेत त्यामध्ये बाबासाहेबांच्या ज्या पुतळ्याची काय छेडछाड केली त्याच्या संदर्भात, नंतर लोणावळ्यातील विभागीय आपले जे प्रभार रत्नागिरी त्याची छेडछाड केलेली आहे. अशा या सर्व 10 मागण्यासाठी हा दणका मोर्चा आयोजित केलेला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी काही घटना घडली त्याचा निषेध करतो आणि संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतो. जय हिंद. जय जयकार असो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, जय जयकार असो या पावसामध्ये तुफान भिजवून देखील या मोर्चात सामील झालेल्या सर्व बंधू आणि भगिनींचं. वामन कर्टक म्हणतात, आम्ही तुफानातले दिवे, आम्ही तुफानातले दिवे, ऊन वारा पाऊस आम्हाला शिवे, आपण तुम्हा तुफानातले दिवे. या सर्व दिव्यांना सलाम करून आज या ठिकाणी
आपण दणक्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. खरोखर हा शासनाला खरं दणकाच असायला पाहिजे. ज्या नराधामाने 14 ऑगस्ट 25 रोजी जी पुतळ्याची विटंबण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं या विटंबण्याच्या मागे कुणाचा हात आहे तो प्रशासन पोलीस अधिकाऱ्यांनी तो शोधावा. मी या संघ घटनेचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय बुद्ध. बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती ज्या हरामखोराने हातोडा मारला त्याच्या निषेधार्थ त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपापल्या तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. माझ्याही भावना त्याच आहेत. परंतु आपल्या लोणावळा शहरामध्ये शांतताप्रिय लोणावळा शांत असताना या आपल्या लोणावळा शहरामध्ये प्रथमच ही घटना घडत आहे. फार निंदनीय आहे. आपल्या सर्व लोणावळेकर नागरिकांना, आपल्या बौद्ध बांधवांना किंवा सर्व समस्त बहुजनांना ही तेवढीच राग आणणारी आणि कष्ट देणारी पीडादायक घटना आहे. या घटनेच्या निषेधार्थ 14 तारखेला ज्यावेळेस त्या आरामखोराने आमच्या स्मारकावरती हातोडा मारला, साहजिकच समूह शिल्प आहे. या समूह शिल्पाबरोबर अनेक महापुरुषांचे स्मारक आहेत. या सर्व महापुरुषांचे जे वारसदार आहेत या वारसदारांना राग येणं तेवढंच त्यांना अपेक्षित आहे आपल्याला. आणि हा व्यक्त करण्याकरता आपण सर्वजण आज पावसाची तमा न बाळगता या ठिकाणी उपस्थित आहात. जे आज निवेदन आपण सादर करणार आहेत त्या निवेदनामध्ये काही प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्यांमध्ये आमची तीव्रतेने एक मागणी अशी राहील की हा नराधमाला ज्या वेळेस जामीन मिळेल किंवा शिक्षा भोगून आल्यानंतर त्याला आपल्या लोणावळा शहरामध्ये फिरकू देता कामा नये किंवा त्याला स्थानबद्ध करावं. त्याचं कारण असं आहे, तो कितीही महिन्यानं कितीही वर्षानं फिरून आला आणि आमच्या लोणावळा शहरामध्ये पुतळ्यासमोर जर फिरला आणि आमच्या एखाद्या तरुण युवकाचं त्याला बघून डोकं फिरलं, माथे फिरू झाला तो, तर त्याचे काय हाल होतील हे आम्ही कोणीही सांगू शकत नाही. तेव्हा या दोन्ही प्रशासनाने याची काळजी घेऊन या माथे फिरूला लोणावळा शहरातून स्थानबद्ध करावं. त्याचप्रमाणे या प्रमुख मागण्यांपैकी जी एक प्रमुख मागणी आता आमचे मित्र संजय अडसोळेंनी सांगितली ती म्हणजे आमच्या लोणावळा शहरातील ज्या निवडणुका या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत त्यामध्ये सिद्धार्थनगर प्रभागाचं मूळ नाव या ठिकाणाहून गायब केलेलं आहे. अशा प्रकारे जर मूळ लोकवस्त्यांची नावं गायब होत असतील तर ते आपल्या लोणावळा शहरासाठी वेगळं राजकारण ठरू शकतं. या ठिकाणी कोणत्याही सोसायटीची नावं पुढे येत आहेत आणि प्रभाग म्हणून या ठिकाणी त्यांची नावं डिक्लेअर होतात. तर ज्या मूळ वस्त्या आहेत लोणावळा शहरातल्या त्यांची नावं कायम करावी. सिद्धार्थनगरात प्रभागाचं नाव सिद्धार्थनगराला मिळावं. आंबेडकरांचा आज आपल्या लोणावळा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज हा दणका मोर्चा आयोजन केला आहे. आणि खरंच या दणक्या मोर्चाची गरज आपल्या लोणावळा शहरामध्ये आहे. कारण लोणावळा शहरामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे प्रकार घडत आहेत आणि त्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेशचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आयोजन केला आहे, खरंच याची आपल्या लोणावळा शहराला गरज आहे. कारण आजच आपण पाहिलं 1 महिना आधी जो प्रकार घडला आणि त्यानंतर साहेबांनी घेतलेली इथे जी चर्चा होती त्याच्यामध्ये प्रशासन होतं, नगरपालिका प्रशासन होतं, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनही होतं. पण त्यानंतर सुद्धा जेव्हा प्रभाग रचना झाली आणि त्याच्यामधून जाणून बुजून सिद्धार्थनगर हे नाव काढून घेण्यात आलं, त्यासाठी आज हा दणका मोर्चा आयोजन केला आहे. याचं मी खरंच साहेबांचे धन्यवाद मानते की त्यांनी आज लोणावळ्यातील नागरिकांना जागरूक केलं आहे. आणि आज ह्या घटनेचा मी आमच्या संत रोहिदास समाज मावळ तालुक्याच्या वतीनेही जाहीर निषेध करते. त्याचप्रमाणे मावळचे आमदार सुनीलांना आणि इतर महापुरुषांची विटंबना हा 14 ऑगस्ट रोजी घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. आणि या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आदरणीय श्री सूर्यकांतजी वाघमारे साहेब या मोर्चामध्ये मावळचे माननीय आमदार श्री सुनील अण्णा शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका आणि लोणावळा शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी या सर्वांतर्फे आम्ही जाहीर पाठिंबा धर्मांनी लोणावळा इथं स्मारकाची तोडफोड केली. त्या तोडफोडीने बाकीच्या मंडळांनी त्यांना विचारलं की तू हे का करतो, तर ह्या माणसाने माझं घर उद्ध्वस्त केलं. मग ह्या वेड्या माणसाला कसं कळलं की माझं घर यांनी
उद्ध्वस्त केलं. त्यांच्या मागं कोण आहे हा प्रशासनाने कडेकोट त्यांचा शोध घ्यावा आणि ह्या नराधमाचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करते. भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच माता जिजाऊ माता भीमाई यांच्या विचारांना त्रिवारवंदन. गेल्या महिन्यात 14 ऑगस्ट रोजी जे आपल्या स्मारकाची एका नराधमाने जी तोडफोड केली त्याचा तर आम्ही गेले महिनाभर झाले निषेधच करतोय. पण आपण प्रत्येक वेळेस बोलतो सीना नहीं पौलाद है आंबेडकर की औलाद है. आज या भीम जयंतीने दाखवून दिलंय आणि आमच्या महिला मंडळ ज्या बाबासाहेबांच्या लेखी आहेत, जी तरुण पिढी आहे त्यांनी दाखवून दिले की आम्ही खरंच काय करू शकतो आणि काय नाही ते. आज फक्त तुम्ही स्मारकाला स्पर्श केलाय, उद्या जर अजून काही अन्नपुरुषांच्या जर तुम्ही विटंबना केली किंवा विचारांची केली, बाबासाहेबांच्या विचारावर अजून कुणी जर गालबोट लावलं तर हे भीमसैनिक अगदी तुम्हाला आणि या झेंड्यात तुम्हाला दडपल्याशिवाय राहणार नाही. ही प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. आणि रिपब्लिकन पक्ष बोलायचं म्हटलं तर आज लोणात काही होत्या स्मारकाच्या विरोधात आपला लढा चालू होता, त्यावेळेसही रिपब्लिकन पक्षाने डोक्यावर काढले तर स्मारक उभे राहण्याची आपल्याला संधी मिळाली. आजही डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाची तोडफोड होत आहे तेव्हाही रिपब्लिकन पक्ष मैदानामध्ये आहे. महाराष्ट्राचे सचिव सूर्यकांत वाघमारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा दणका मोर्चा काढलेला आहे, तर त्या दणका मोर्चाला रमाईच्या लेकी आणि बाबासाहेबांचे सुपुत्र सगळे या पावसामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली. सर्वांना महिला झाला राग आलेला आहे आणि त्या रागाचा निषेध म्हणून आम्ही त्या माते सगळ्या रमाईच्या निषेध करतो आणि या दणका मोर्चाचं त्यांनी प्रशासनाने विचार करावा. शहरामध्ये बहुजनांनी जो आज ऐतिहासिक दिवस दाखवला आहे, साहेबांनी पुकारलेल्या दणका मोर्चासाठी आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने आपल्या अस्तित्वाच्या लढायासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत. त्या नराधमाने 14 तारखेला जे कृत्य केलं त्याची शिक्षा तर त्याला 100% भेटणारच. पण या दणक्या मोर्चाने आपण हे सिद्ध केलं की बाबासाहेबांची औलाद ही काय घरी बसणारी नाहीये, ही काय झोपणारी नाहीये. सणसूद होता, इतर समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी साहेबांनी एक सामंजस्य भूमिका घेतली आणि आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिला. याबद्दल प्रथमतः मी सगळ्यांचा आपल्यांचा आभार मानतो की आपण शांतता राखून या शहरामध्ये एक चांगलं आपण उदाहरण निर्माण केलेलं आहे की भविष्यामध्ये आपलं एक चांगलं उदाहरण लोकांना दिलेलं आहे. आपण असं या ज्या नराधमांनी ही कृत्य केली याचा आपण सर्वजण मिळून निषेध करतो. तसंच लोणावळा शहराच्या वतीने आपण सर्वजण इथं आला, शांततेपूर्व हा दणका मोर्चा यशस्वी केला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दणका मोर्चाला उपस्थित असणारे मावळ तालुक्यातील पावसा पाण्याचा उन्हाचा वाऱ्याचा विचार न करता आलेल्या सर्व भीमानुयायांचा या ठिकाणी मी आभार मानते, अभिनंदन करते की बाबासाहेबांसाठी तुम्ही कोणत्याही गोष्टीची तमाना बाळगता या ठिकाणी उपस्थित आहात. या नराधमाचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जमलेले तमाम बहुजन वर्ग, सर्व पक्षाचे मान्यवर नेते आणि या पक्षाचं नेतृत्व करणारे सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब या सर्वांना जय भीम. आणि आज या ठिकाणी आपण जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी आपण अस्मिता दाखवली त्याबद्दल या सर्व भीम सैनिकांना देखील मी सलाम करतो. कुणी म्हटलं आहे की डेड आंबेडकर इज मोर दॅन डेंजरस दॅन अलाइव्ह आंबेडकर. याचा अर्थ असा आहे की मरण पावलेले आंबेडकर हे सर्वात जास्त डेंजर आहे जिवंत असण्यापेक्षा. त्याचं हे उदाहरण आहे. ज्या दीपक लाड या माते फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकावर हातोडा मारण्याचं काम केलं, मी त्याला इशारा देतो, जर तू कधी लोणावळ्यात पहिला दिसला तर तुझ्या हातावर हातोडा मारण्याचं काम मी स्वतः करणार. पोलिसांनी काय गुन्हा दाखल करायचा तो माझ्यावर करावा. या ठिकाणी आपण ज्या मागण्या या निवेदनाच्या मोर्चाच्या माध्यमातून
देणार आहोत ते आम्ही आपल्यासमोर मांडून दाखवतो आणि आपण त्या शांततेने ऐकून घ्याव्या. या निवेदनामध्ये आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी दणका मोर्चा हा आपण आयोजित केलेलाच आहे. नगरपालिकेच्या प्रभाग रचनेतून सिद्धार्थनगर गायब केल्याच्या निषेधार्थ दणका मोर्चा. वलवण प्रभागातून अनुसूचित जातीचे आरक्षण हटविल्याच्या निषेधार्थ दणका मोर्चा. भुशी पंचशील नगर येथील बुद्ध विहाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दणका मोर्चा. रामनगर येथील बुद्ध विहाराचा प्रश्न सोडविण्यासाठी दणका मोर्चा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तुंगारली येथील बुद्ध विहाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दणका मोर्चा. वलवण मुंबई महामार्गावर वार्डन बंदोबस्तासाठी दणका मोर्चा. जम्मू काश्मीर येथील अशोक स्तंभाची मोडतण करण्याच्या निषेध करण्यासाठी हा दणका मोर्चा. कुरवंडे येथील नगरपालिका हद्दीतील रस्त्यावर स्ट्रीट लाईटचे पोल उभे करणे तसेच कुरवंडे गावाला लोहा नगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यासाठी आजचा हा दणका मोर्चा. आणि 10वी मागणी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा दीक्षाभूमी येथील रमाई सांस्कृतिक भवन येथे असलेल्या चर्मकार बांधवाच्या टपरीचे स्थलांतर करावे अशा प्रमुख मागण्यासाठी समस्त आंबेडकरी प्रेमी समस्त बौद्धजन समाज व समस्त बहुजन समाज रिपब्लिकन पक्षाच्या कायद्याचा दणका मोर्चा आयोजित केलेला आहे. तरी मावळ या लढाईत आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार. पूर्ण पाठिंबा आहे आणि याची दक्षता आम्ही सर्वजण घेणार आहोत. सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व या प्रकरणामध्ये सामील आहोत. सगळ्यांनी घोषणा दिल्या पाहिजेत. घोषणा महिलांनी द्यायच्या आहेत त्याच्या पाठीमागे आम्ही बोलणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंड्याचा अशोक चक्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा सीना नहीं औलाद है आंबेडकर की औलाद है. सीना नहीं औलाद है वाघमारे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. वाघमारे साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. हम सब एक है हम सब एक है हमारी ताकद एक है हमारी ताकद एक है. या नराधमाचं करायचं काय खाली डोकं वर पाय या नराधमाचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. या ठिकाणी धुक्याने पांघरलेली झालर ही पाहून पोलिसांना असं वाटलं एकही भीमसैनिक रस्त्यावरती येणार नाही. पहिला अंदाज लावला 550 येतील. नाही ना 550 तर इथे 4 असतात. 100-150 येतील. असं करत करत प्रत्येकाला वाटलं की पाऊस आहे कुणी येणार नाही. बाबासाहेबांच्या नावाकरता आपला जीव कुर्बान करणारी ही भीमसैनिकांची औलाद आहे. पाऊस तुडून चिखल तुडून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला मानाचा जय भीम सप्रेम जय भीम. मित्रांनो दणका मोर्चा काय कशा करता नाव दिलं दणका मोर्चा. बरोबर 1 महिन्याने आज आपण मोर्चा काढलेला आहे. आज मोर्चा काढून आपण स्वस्त बसणार आहोत का. हा मोर्चा काढल्यानंतर आपली पुढचं रणनीती काय असेल. जर पोलीस प्रशासनाने त्या नराधमाला जामीन दिला आजच्या बॅनरवरती हातोडा आहे आणि तो हातोडा घेऊन त्या नराधमाच्या घरावरती दणका मारायला आपल्याला 14 ऑक्टोबरला जायचंय. लक्षात ठेवा. पुढे कुणी असं धाडस केलं नाही पाहिजे. बाबासाहेबांच्या पुतळ्याकडं महापुरुषांच्या पुतळ्याकडं कुणी वर नजर करून पाहिली न पाहता कामा नये. जर अशाच पद्धतीनं जर कुणी धाडस केलं तर त्याला बेचिराग केल्याशिवाय ही जनता राहणार नाही. आणि आजचं हे जिवंत उदाहरण आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो तथागत भगवान बुद्धांची शांतता प्रस्थापित करतो. याचा अर्थ मागच्या वेळी सांगितलं की आम्ही कमजोर नाही परंतु आपण दुर्लक्ष केल्यामुळं सिद्धार्थनगर हे आपलं बालेकिल्ला आंबेडकरी चळवळीचं नाव या प्रभाग रचनेतून सिद्धार्थनगर गायब केलं. आणि जर
येत्या 15 दिवसामध्ये या वाढ रचनेमध्ये सिद्धार्थनगर हे नाव आलं नाही तर मुख्य अधिकाऱ्याला कॅबिनच्या बाहेर पडता कामा नये हा देखील दणका देण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. वलवड परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं लेकरून निवडून यायचं, निवडून येऊ नये म्हणून किती रणनीती. आमच्या वलवडमध्ये पांगोळी आणली, समोरची घरं दुसऱ्या ऑर्डर गायब केली आणि राखीव मतदारसंघ गायब केला. जर राखीव मतदारसंघ आला नाही तर या शहरातलं पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका असेल, या दोन्ही कार्यालयाला टाळं लावण्याकरता पुन्हा आपण दणका मोर्चा घेऊन यायचंय. केवळ या ज्या मागण्या आहेत आमचं अस्तित्व नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजूबाजूच्या नावं येतात, सिद्धार्थनगर का येत नाही, सिद्धार्थनगर का टोचतं, सिद्धार्थनगर का खुपतं. आणि उद्या जर तुम्ही सिद्धार्थनगर चोरी झाली ती कुठं पकडले, सिद्धार्थनगर. काय दंगल झाली कुठं झाली, सिद्धार्थनगर. मग नगरपालिकेमध्ये सिद्धार्थनगर हे नाव ठेवायला तुम्हाला लाज वाटते. आणि म्हणून आज ही जागृती आपण यासाठी करतोय. आपण जर असं दुर्लक्ष केलं तर आपल्या वस्त्यांची नावं निघून जातील. आणि म्हणून लक्षात ठेवा की प्रशासनाला आम्ही 100% शांततेचा शब्द दिलेला आहे. पण लोकशाहीच्या मार्गानं आम्ही लढतो आणि जिंकतोच. बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न उभ्या मावळ तालुक्याने पाहिला, आम्ही लढलो, आम्ही जिंकलो. हा स्मारक डामाडौलाने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याचं देखील लवकरच उद्घाटन होणार आहे. कुरवंडा हे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा जो हद्द आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी लाईटचे पोल लावले पाहिजेत. ही मागणी आपण केली पाहिजे. तुम्ही गारमाळला पाणी देताय, तुम्ही कुणेनामाला पाणी देताय नगरपालिकेच्या वतीनं, मग कुरवंड्याच्या नागरिकांना लोणावळ्याचं पाणी का देत नाही, यासाठी हा दणका मोर्चा आहे. आणि जोपर्यंत कुरवंड्याच्या आमच्या ग्रामस्थांना नगरपालिकेचं स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत हा दणका मोर्चा सतत कार्यरत राहणार आहे. आपण मुंबई पुणे महामार्गावरून जातो, मुंबई पुणे महामार्गावरून जातो, वल्लोमध्ये गावात जाताना आमच्या बहिणींना मुलांना शाळेत सोडताना भीती वाटते, रिक्षावाल्याला भीती वाटते, टू व्हीलरला भीती वाटते. त्या ठिकाणी मागच्या आढावा बैठकीत सांगितलं की त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवा. लाड साहेबांनी तुम्ही आम्हाला मागच्या बैठकीत शब्द दिलेला आहे. जर आजच्या आज त्या ठिकाणी वॉर्डन दिला नाही तर हितली जनता तिथं जाऊन रास्ता रोको करेल. त्याकरता आजच्या आज तो प्रश्न सुटला पाहिजे, त्याकरता आजचा दणका मोर्चा. केवळ आंदोलन करायचं लोकप्रियतेकरता आंदोलन करत नाही, समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व आंबेडकरी समाजाने, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या बाबासाहेब आंबेडकरांच्या विटेना करणाऱ्याच्या निषेधार्थ एकजूट दाखवलेली आहे. आणि आज देखील सर्व समाजाचे घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. काही मंडळी कामानिमित्तानं बाहेर गेलेले आहेत, त्यांनी देखील समर्थन दिलेलं आहे. आणि निश्चितपणानं आम्ही तुमच्या या मोर्चामध्ये येणार आहोत अशा प्रकारच्या त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मित्रांनो, लोणावळा शहर असेल, मावळ तालुका असेल, आंबेडकरी जनता ही लोकशाहीच्या मार्गाने आपला प्रवास करत असते. परंतु शांततेत असणाऱ्या, शांतताप्रिय असणाऱ्या समाजाला कुणी आव्हान देण्याची जर भूमिका घेतली तर त्याला चारी मुंड्या चीत केल्याशिवाय आमच्या रमाईच्या लेखी कधी स्वस्त बसणार नाहीत. आणि म्हणून आज ज्या रमाईच्या लेखी प्रचंड संख्येने उपस्थित आहेत, माझी पुरुष मित्रांना विनंती आहे की त्यांच्याकरता एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. की आज ज्या महिला बहुसंख्येने उपस्थित आहेत त्यांना देखील राग आला. खरं तर त्या दिवशी 15 ऑगस्ट नसता, स्वातंत्र्य दिन नसता, तर त्या लाडचे किती लाड आमच्या महिलांनी केले असते हे उभ्या लोणावळ्याकरांनी पाहिलं असतं. आणि आज हसता असता आज जर आमची कुणी थट्टा मस्करी करत असेल तर ही गोष्ट आपण कधी सहन करता कामा नये. आणि म्हणून मी सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करीन की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे असा, कोणत्याही धर्माचे असा, पण महापुरुषांच्या विचारावरती जर कोण घाला घालत असेल तर तिथं आपण एकत्र आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. शांततेच्या मार्गानं आज खरं तर पावसाला देखील चारी मुंड्या चित केला. आपण
पावसाला असं वाटलं की मी कोसळलो तर हे घरे बसतील, सिना नाही फौलाद है आंबेडकर की औलाद है. मजाक आहे का? आमच्याशी मजाक निसर्ग करू शकत नाही, निसर्ग निर्मित कोणतीही वस्तू करू शकत नाही. तर बाबासाहेबांच्या नामांतराकरता तुळशीराम कांबळे सारखे स्वतःला शहीद झालेले आहेत, गौतम वाघमारे सारखे अनेक शहीद झालेले आहेत. आणि त्याच पिढीतील आम्ही सर्वजण आहोत. आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन केलं आणि बहुसंख्य बाबासाहेबांच्या सन्मानाकरता, बाबासाहेबांच्या विचाराच्या अस्तित्वाकरता आपण एकत्र आलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि आजचं हे दणका मोर्चाचं आंदोलन आपण समाप्त करत नाही. 14 ऑक्टोबरला सगळ्यांनी हातात हातोडा घेऊन आपल्याला गुरव वस्तीकडे चाल करायची आहे. ज्या ठिकाणी हा नराधम राहतो त्याच्या घरावरती हातोडीचा मोर्चा घेऊन जायचा आहे. आणि जर तो हातोडीचा मोर्चा घेऊन जाऊ नये असं पोलिसांची इच्छा असेल, पोलिसांची कार्यप्रणाली असेल, तर तो जेलच्या बाहेर येता कामा नये. आणि म्हणून ही जर दक्षता घेतली नाही तर पुन्हा आज आलोय, पुन्हा 14 तारखेला आम्ही येणार एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.